प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. देवबाप्पाने ही सुंदरशी वेळ पुन्हा एकदा तुमच्या परिवारात दिलेली आहे की या समयामध्ये प्रभूचं गौरव व्हावं, प्रभूच्या नावाला उंच केलं जावं, म्हणून प्रभू आत्म्याने या जागेमध्ये, या घरामध्ये आलेला आहे. आणि सेवकाला प्रेरणा दिल्याशिवाय, सेवकाला सांगितल्याशिवाय मी घर सोडत नाही. देवबाप्पांनी दाखवलं. म्हणलं माझा प्रभू त्या ठिकाणी आपले आशीर्वाद त्या प्रियजनांना देऊ इच्छित आहे. मी त्या प्रियजनांच्या आशीर्वादाचा अडखळण्याचं कारण होऊ नये म्हणून मी प्रभूकडं प्रार्थनापूर्वक निघालो. म्हणलं देवबाप्पा, तुझी इच्छा आहे त्यामुळं मी निघत आहे. आता मी प्रार्थनेला न निघण्याच्या विचारामध्ये आज होतो, परंतु देवाची इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. प्रभूने सांगण्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आपण प्रभूला सांगून चालू नये, कारण प्रभूने जर आम्हाला निवडलं आहे तर प्रभूच्या सांगण्यानेच आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये सर्व काही करणं गरजेचं आहे. म्हणून भक्तीची सुरुवात करण्याअगोदर देवबाप्पाला आपण या भक्तीमध्ये तो आमंत्रित झालेलाच आहे. सर्व काही गोष्टी त्याने आपल्या हातात घ्याव्या. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने सर्व काही या ठिकाणी वचनातून आणि विचारातून आपल्या प्रियजनांना कळवावं. म्हणून प्रार्थनेच्या माध्यमातून आपण देवबाप्पाला आगत स्वागत त्याचं करूया. प्रार्थना करा बंधू. हालेलुया हालेलुया. सन्निधीश परमेश्वर, खरोखर तू महान आहेस पिता. मान सन्मान गौरव सर्व मी तुला देतो, तुला उंचावतो. हे माझ्या पिता, या घरामध्ये तू कुठलीही कमतरता न करता, कुठलंही दुःख न करता तू ही वचन आणि प्रार्थना हे मान्य करतो. मी तुझे उपकार मानतो. विशेष करून प्रभू क्षेत्रपराव परिवार, आढाव परिवार, गायकवाड परिवार यांना तुझा भरपूर आणि भरपूर आशीर्वाद असतो. आणि विशेष करून प्रभू जे पगारे पास्टरांचं येणं जाणं हे तू सुखाचं आणि समृद्धीचं ठेव, ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमेन. आमेन. प्रियांनो, अंतिम समयाचे लक्षणं देवबाप्पाने आपल्या वचनामध्ये जिथं देवबाप्पाला शक्य वाटलं तिथं त्यांनी आपल्या विश्वासणाऱ्यांना जागृतीसाठी प्रभूचा आत्मा बोललाय. आणि विशेष करून देवबाप्पाने एका गोष्टीच्या माध्यमातून त्याच्या येण्याच्या अगोदर तो संदेश त्यांच्या मुखातून पण बोलला. योहान हा पृथ्वीवरचा शेवटचा संदेष्टा होता. योहानानंतर कोणताही संदेष्टा देवबाप्पाने आत्म्याने या जगात पाठवला नाही. आणि जो योहान हा जगाचा शेवटचा संदेष्टा आत्म्याच्या प्रेरणेने आला होता आणि तो नेहमी बोलायचा, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रियांनो, पश्चातापाची घोषणा ही संदेष्ट्यांपासूनच आम्हाला ऐकविण्यात आलेली आहे. आणि या समयामध्ये त्याच्या सेवकांच्या द्वारे तो पश्चातापाविषयी आपल्याशी बोलत आहे. प्रियांनो, आता देवबाप्पाची सेवा ही एक विशिष्ट तऱ्हेची सेवा आम्हा सर्वांना मान्य करावा लागल. कारण देवबाप्पाने जे मनात ठरवले ना त्याच्या सेवेविषयीचं, त्याच्याशी आम्ही समरूप होणं गरजेचं आहे. आता आमच्या बुद्धीचे निर्णय आम्ही थांबवले पाहिजे. आमच्या बुद्धीच्या निर्णयाने प्रभूला उंच करण्याच्या प्रक्रिया थांबल्या पाहिजे. आत्म्याची सेवा आत्म्याच्याच इच्छेने झाली पाहिजे. आत्ताचा समय असा समय आलेला आहे, देवाचं कार्य तर थांबणार नाही, देवाचं वचन सांगणं तर कुठं बंद होणार नाही,
पण प्रभूच्या इच्छेने, प्रभूच्या आत्म्याने देवाचं कार्य करण्याची आता घटिका आलेली आहे. प्रियांनो, बायबलमध्ये कोणत्याच गोष्टीविषयी असं प्रभूने काही ठिकाणी गुप्त ठेवलं नाही की ते त्याने प्रगट केलं नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने त्याच्या येण्याविषयीच सुद्धा वचन बायबलमध्ये दिलंय. आम्हाला फक्त एवढं माहित आहे. काय माहित आहे? आमचा प्रभू लवकर येत आहे, याविषयी आम्हाला माहित आहे. पण प्रभू याच्यापेक्षा अधिक बोललाय त्याच्या येण्याविषयी, आणि त्याने ते वचनासहित ठेवलंय. आम्हाला फक्त तो लवकर येत आहे याविषयी आम्हाला जास्तीत जास्त माहित आहे. पण प्रभूचा आत्मा याच्याही पुढं वचनातून तो बोललेला आहे. म्हणून प्रभू अंतिम समयामध्ये आपले रहस्य, आपले गुज जे आतापर्यंत आपण ऐकले नाही, ते वचनासहित आपल्या समोर प्रगट करत आहे. आता देवबाप येणार आहे हे आम्ही सर्वजण मान्य करतो. पण प्रभू यापेक्षा अधिक काय बोलतो ते आपण वचनातून बघू. आणि जे वचन आपण पाहणार आहोत तेच वचन आपल्या आजच्या संदेशाचं आहे. म्हणून काढूया आपण जकरियाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि 13वं वचन. बघा तिथं काय लिहिलंय. सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासस्थानातून उठला आहे. प्रियांनो, आमचा प्रभू आता आसनावर नाहीये. आम्हाला वाटतं आमचा प्रभू आजही आसनावर बसलेला आहे. नाही, आमचा प्रभू आसनावरून उठला आहे. त्याने आसनाची जागा सोडली आहे. आणि स्वर्ग हा काही एक घरासारखा किरकोळ स्वर्ग नाही, जिथं एवढे जगातले प्रियजन बसणार आहेत, प्रभूची स्तुती आराधना करणार आहेत. मग तो स्वर्ग किती मोठा असेल. आम्हाला वाटतं स्वर्ग म्हणजे काय एक छोटासा रूम सारखा असेल. प्रियांनो, इतका विशाल स्वर्ग आहे की त्या स्वर्गामध्ये जेवढे पण अखिल जगामधले निवडलेले प्रियजन, जे प्रभूला माहित आहे, तुम्हा आम्हाला नाही. आम्ही तर नेहमी स्वतःला निवडलेलंच म्हणतो. आम्ही कधी बोलवलेल्या लिस्टमध्ये स्वतःला ठेवायला आजही तयार नाही. परंतु प्रभूने ज्यांना ज्यांना निवडलं म्हणून आपल्या नावामध्ये मान्यता दिली, ज्यांच्या कपाळावर निवडलेला शिक्का त्यांनी लावून त्यांना सन्मानित केले, त्या प्रियजनांची संख्या स्वर्गामध्ये असणार आहे. आणि जे याप्रमाणे तयार नाहीत, त्यांना तयार करण्यासाठी या अंतिम समयामध्ये सेवकांच्या द्वारे तो आजही गाठी भेटी घेतोय. का सेवक आजही तुमच्या घरी प्रार्थनेला येतात? काय कारण नाही. कारण देवबाप अंतिम समयाच्या श्वासापर्यंत ज्यांना ज्यांना त्यांनी आपल्या राज्यात घेण्याचं ठरवलंय, प्रगटीकरण 3रा अध्याय 5व्या वचनाप्रमाणे ती प्रक्रिया देवबाप केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजही सेवक आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत येत आहे. त्याने स्वर्गातून आसनावरून तो उठलेला आहे. आणि तो आता कुठं आहे? मग आसनावरून जर आमचा प्रभू उठलेला आहे तर मग तो आता कुठं आहे? कारण वचनात आम्ही वाचलं, कारण तो आपल्या निवासस्थानातून उठला आहे. निवासस्थान त्याने जर सोडलेलं आहे तर मग तो कुठे आहे आजच्या समयाला? वचनाच्या परिभाषेप्रमाणे तो कुठं उभा आहे? त्याने कुठं उभा आहे हे देखील वचनात सांगून ठेवलंय. आणि पाहूया कुठे तो सध्या उभा. प्रगटीकरण 3रा अध्याय 20वं वचन. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे.
जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. या वचनाला आम्ही प्रभूमध्ये येण्याविषयीचं या वचनाला जास्त करून संबोधण्यात येतं की प्रभू माझ्या जीवनात आला, माझ्या हृदयात आला. आता तो हृदयात आहे, पण काही जणांवर त्याने जे शिक्के मारायचं काम चाललंय ना, निवडलेला म्हणून शिक्का मारण्याचं काम, त्यांच्यासाठी पण हे वचन आशीर्वादाचं कारण आहे. कारण देवाच्या वचनाला देव बाप आपल्या पद्धतीने सांगायला समर्थ आहे. आम्ही वचनाचा अर्थ फक्त एकाच गोष्टीसाठी ठरवून ठेवणं हे आमच्या बुद्धीचं म्हणणं आहे. देव बाप्पाच्या आत्म्याची भाषा त्याच्या इच्छेप्रमाणे असते आणि तो आजही हृदयाच्या ज्यांना निवडलेला म्हणून त्यांनी मान्यता दिली त्यांच्या हृदयाला ठोकीत आहे आणि त्यांना तो शिक्का प्रदान करण्याची त्याची इच्छा आहे. कारण प्रियानो, आम्हाला प्रभूच्या इच्छेने वागण्यासाठी देव बाप्पांनी निवडले. देवाने आम्हाला आपल्या इच्छेने वागण्यासाठी निवडले का? दिले का बायबलमध्ये कुठं असं? कारण बायबलचं वचन सांगतं तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलं. कासाठी निवडलं? तुम्ही जाऊन फळ द्यावं, है ना. योहान 15:16 वचन सांगितले ना, फळ देण्याविषयी देव बाप्पाने सर्वांना अधिकार दिलाय. फळ देण्याविषयी देव बाप्पाने कोणालाच नाकारलेलं नाही की तुम्ही फळ देऊ नका. फक्त आम्ही ओळखलं पाहिजे की आम्हाला फळ देण्यासाठी देव बाप्पांनी निवडलंय. आज किती जण फळ देण्याची तयारी करत आहेत? किती जणांना वाटतं मला फळ द्यायचंय प्रभूला? प्रियांनो, आम्हाला प्रभूच्या सांगण्याप्रमाणे प्रभूमध्ये चालायचं आहे. जेव्हा आम्ही प्रभूच्या सांगण्याप्रमाणे चलू ना, तेव्हा आम्हाला प्रभूच्या आत्म्याची भाषा समजन आणि तो आत्मा आमच्याशी बोलन की त्याची इच्छा आमच्या प्रती काय आहे. आमची इच्छा काय आहे ना, ती महत्वाची नाही. देवाची इच्छा काय आहे आमच्या प्रती हे महत्वाचं आहे. नेहमी आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना देवाची इच्छा काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. आमची इच्छा काय हे देव बाप्पाला माहित आहे आणि आमच्या इच्छेविषयी मागील संदेशात देव बाप्पाचा आत्मा बोललाय की देवाला माहिती आहे तुम्हाला कशाची गरज आहे. देव म्हणतो तू मागण्या अगोदर तुला देऊन मी तृप्त करणार आहे. हर प्रकारे देव बाप्पाने वचनाच्या द्वारे आमचं समाधान केलंय. मत्ती 6:33 वचनामध्ये आणि यशाया 65:24 वचनामध्ये देव बाप्पाने आमच्या गरजा, आमच्या विनंत्या, सगळ्या गोष्टी विषयीचं या 2 वचनामध्ये आमची तृप्तता केली. पण देवाच्या मनामध्ये आमच्या विषयी काय आहे हे आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये निवडलेले प्रियजन ठरवण्याचा किंवा निवडलेल्या प्रियजनांना बाजूला करण्याचा समय हा चाललेला आहे. म्हणून देवबाप निवासस्थानातून उठलाय आणि ही प्रक्रिया तो आता करत आहे. आणि त्या प्रक्रियेचं प्रमाण काय आहे? आजही सेवक आपल्यापर्यंत आत्म्याच्या प्रेरणेने वचन सांगायला येत आहे. न तर काही गरज आहे का सेवकाला येण्याची? पाहिलं माझ्या डोक्याला काय झालेलं आहे? हे डोक्याला झालेलं असतानाही देव बाप्पाने मला दाखवलं, जा माझ्या बाळा, कारण तुला कंट्रोलेट करणारा मी आहे. तुझा रिमोट माझ्या हातात आहे. तू माझ्या हातात आहे. माझ्या हातातून तुला कोण हिसकून घेणार आहे? जसं यशाया 49:16 वचनात सांगितलंय ना, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. कशासाठी ठेवलंय? कशाला कोरून ठेवलंय? असंच कोरून ठेवलं का? प्रियांनो, असे काही पात्र आहेत देव बाप्पाच्या नजरेमध्ये. ते देवबाप फार आशीर्वादित त्या पात्रांना करतो. त्याच्यामध्ये सेवक आहेत, विश्वासणारे आहेत. आज विश्वासणारे पण सेवा करत आहेत,
परंतु प्रियांनो, सेवा आपल्या इच्छेने नाही, देवाच्या इच्छेने झाली पाहिजे. समय ओळखून आम्ही केलं पाहिजे. रोम 13-11 वचनामध्ये जे देवबाप सांगतो ना, समय ओळखून तुम्ही हे करा. प्रभूचा समय आम्ही जाणला पाहिजे, वेळ घटका आम्ही समजली पाहिजे. तो निवास स्थानातून उठला आहे. आता केव्हा पण आकाशामध्ये दूतासह तो आम्हाला दिसणार आहे. अजून दिसलाय का आम्हाला दूतासह तो आकाशात? कधीही तो आम्हाला दूतासह आकाशामध्ये दिसेल. आता तो स्वर्गामध्ये आसनावर बसलेला नाही, कारण वचन जर आलंय आजचं की तो निवास स्थानातून उठलाय. मग कशाला उठलाय तो? असाच उठला का? फिरायला म्हणून उठला का? प्रियांनो, तो विशेष कारणासाठी निवास स्थानातून म्हणजे आपल्या आसनावरून उठला आहे. उठल्यानंतर त्याला एक काम अजून करायची इच्छा आहे. काही प्रियजन निवडलेल्या प्रक्रियेमध्ये त्याला तसे दिसत नाही जसे दिसण्याची तो अपेक्षा करतो. त्याची अपेक्षा महत्वाची आहे, आमची अपेक्षा महत्वाची नाही. आम्ही नेहमी देवाची अपेक्षा समजून घेतली पाहिजे. आमच्या अपेक्षेला काही महत्व राहत नाही. जो देवाच्या नावाखाली स्वतः काहीतरी प्रगट होण्याची इच्छा ठेवतो ना, देवबाप त्याची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही. त्यांनी कोणत्याही प्रयासामध्ये कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तरी वरून जे देवबाप्पाला मान्य आहे ते जर आम्ही करणारे असू तर देवबाप ते होऊ देईल. बघा कोणत्या स्थितीमध्ये देवबाप्पाने मला या ठिकाणी आणलंय. प्रियांनो, देवबाप्पाच्या सांगण्याशिवाय मी घर सोडत नाही. काल मला देवबाप्पाने प्रभू भोजनाला जाण्याविषयी दाखवलं नाही. काल मी दिवसभर देवबाप्पाला म्हणत होतो, देवबाप्पा तुझी इच्छा काय? मी काय, माझी इच्छेला काय महत्व नाही, तुझ्या इच्छेला महत्व आहे. तुला जर योग्य दिसत असेल तर मी जायला तयार आहे. पण देवबाप्पाने मला दाखवलं नाही. काल मी प्रभू भोजविधीला गेलो नाही. आजही सेवेला येण्याविषयी देवबाप्पाला म्हणलं, देवबाप्पा तुझ्या हातात आहे. काल प्रभू भोजनाला तू पाठवलं नाही. आज तुला जर हाऊस प्रेयरला मला पाठवायचं नसलं, मी आपला घरात बसून राहील. पण आज मात्र देवबाप्पाने मला आत्म्याने दाखवलं, माझ्या दासा तुला आज जावं लागणार आहे. आणि जेव्हा देवबाप दाखवतो तेव्हा मी देवाचा ऐकणारा सेवक आहे. देवाच्या इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय मी ठेवलंय. माझ्या स्वतःच्या ध्येयाला मी कधीच महत्व देत नाही. देवाच्या ध्येयाला मी जास्तीत जास्त महत्व देण्याचं नेहमी आपल्या मनामध्ये संकल्प करतो. म्हणून ज्याच्या मनामध्ये देवाला उंच करण्याचा संकल्प आहे ना, निस्वार्थपणे कुठल्या प्रकारची आशा, कुठल्या प्रकारचा मोह न धरता देव बाप्पाला उंच करण्याचा ज्याचा संकल्प आहे त्याला देवाचा आत्मा कोणत्याही स्थितीमध्ये सेवेला पाठवण्यास समर्थ आहे. देवबाप आला म्हणून सेवा होत आहे. देवबाप आला नसतं तर इथं सेवा झाली नसती. कारण झाडाचा पत्ता मी नेहमी सांगतो ना, प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने झाडाचा पत्ता देखील प्रभूची आज्ञा घेतल्याशिवाय हालत नाही. ही तर प्रभूची सेवा आहे, प्रभूच्या इच्छेची सेवा आहे. ही सेवा त्याच्या इच्छेनेच झाली पाहिजे. आमच्या इच्छेने कधी सेवा होता कामा नये. आणि जो सेवक, जो विश्वासणारा देवाच्या संकल्पाप्रमाणे सेवा करण्याची नेहमी तयारी ठेवतो, देवबाप त्याच्याकडून सेवा करून घेतल्याशिवाय राहत पण नाही. देवबाप मान्यता देतो, अरे मला या दासाकडून सेवा करून घ्यावयाची आहे. आणि आज मला देवबाप्पाने आत्म्याच्या प्रेरणेने पाठवलं आणि मी सेवेला आलेलो आहे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये सेवकांचं नाव घेऊन प्रार्थना करण्याची फार गरज आहे. अंतिम समयामध्ये सेवकाचं सुरक्षा कवच तुम्ही आहात. तुम्ही जर सेवकासाठी प्रार्थना कराल
तर सेवकाभोवती देवबाप सुरक्षा कवच ठेवीन. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रार्थना नाही केले तर देवबाप सुरक्षा कवच ठेवणार नाही. देवबाप प्रार्थना केली तरी ठेवतो, प्रार्थना नाही केली तरी करतो. पण पावलाने त्याच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. कनिष्ठ प्रेषित असूनही तो सर्व मंडळींना जर आपल्याविषयी प्रार्थनेची त्याने विनंती केलेली आहे, तर पावलाला प्रार्थनेचं काहीतरी महत्व समजले असल्याशिवाय त्याने मंडळींना माझ्यासाठी प्रार्थना करा हे बोलला नाही. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये फार सामर्थ्य आहे. प्रार्थना असंभव गोष्टीला संभव करणारी आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून संकट टळले जातात. प्रियांनो, सेवकांवर येणारे संकट टाळावे. कारण सैतान जसं योहान 10व्या अध्यायामध्ये सांगितलंय, तो आला आहे नाश आणि घात करण्यासाठी. पण आमचा प्रभू आलेला आहे जीवन देण्यासाठी, आणि ते पण भरपूरचं जीवन देण्यासाठी. योहानाच्या 10व्या अध्यायाच्या मला वाटतं 8-9 वचनामध्ये हे सांगितलेलं आहे की सैतानाविषयी त्या ठिकाणी प्रभू बोललेलं आहे वचनातून. आपण ते वचन काढून वाचणार नाही, पण तिथं या प्रकारचे वाक्य देवबाप बोललेलं आहे. प्रियांनो, सेवकाला जेवढं सुरक्षा तुम्ही देताल ना प्रार्थनेची, तेवढे आशीर्वाद इथं पण देवबाप तुम्हाला देईल. आणि वरती तर तुमचे आशीर्वाद कुणी काढून घेणारच नाही. तुमच्या आशीर्वादाला कुणाला हातही लावता येणार नाही. इथं करण्याची जी पण संधी आहे तुम्हाला, त्या संधीचा फायदा उचला. आता हा समय राहिला नाही बरं का. कोणता समय राहिलं नाही? आम्ही सगळ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो. सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे कोण? कुठाले सगळे? जिल्ह्यातले, राज्यातले, देशातले किंवा परराष्ट्रातले कुठाले सगळे सेवक? नाव घेऊन प्रार्थना करा प्रियांनो. एका दासासाठी प्रार्थना केली ना, देवबाप आनंदी होईल. आणि एकापेक्षा अधिक दासांचं नाव जर घेऊन तुम्ही प्रार्थना केली तर देवाला कसा संतोष होईल तुमच्याविषयी तुम्हीच विचार करा. काही विधानं, काही वाक्यनं आम्ही अंतिम समयामध्ये चेंज केले पाहिजे. काही जण म्हणतात आम्ही सगळ्या परिवारासाठी प्रार्थना करतो. सगळ्या परिवारासाठी म्हणजे कोणत्या? जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या किंवा परदेशाच्या कोणत्या सर्व परिवारांसाठी प्रार्थना करतात? नावी प्रार्थना, ज्याच्यात नाव नाही ती प्रार्थना देवबाप पण कशी ऐकन? सगळे म्हणल्यावर देवाला पण प्रश्न पडल, सगळे म्हणजे कोण? म्हणून नाव घेण्यामध्ये धन्यता आहे. का येशू ख्रिस्ताने आपल्या बाप्तिस्म्याविषयी पण नाव घेऊन येशू ख्रिस्ताने बाप्तिस्म्याचं वचन का दिलं? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनामध्ये प्रभूचं नाव आहे. नाव, त्याने नाव सांगितलं. आज आपण सगळेजण म्हणतो एकच देव आहे, चांगली गोष्ट आहे. 3 in 1 हे पण वनच मानतात. त्रैक्यवाले देखील एकच येशू आहे हे मान्य करतात. आणि तोच येशू प्रेषित 2:38 वचनामध्ये बोललेला आहे. तिथं काही वेगळा येशू आलेला नाही प्रियांनो. तोच येशू आलेला आहे ज्या येशूने आज्ञा दिली. जो येशू अधिकार वाणीने बोलला की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलाय, तोच येशू प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनामध्ये पेत्राच्या मुखातून बोललाय. तिथं काही वेगळा येशू आलेला नाही प्रियांनो. 2 फेत हे देव बाप्पाने आणलेच नाही. अख्खं बायबल 2 फेताविषयी कधी बोलत नाही. एकच येशू आहे. प्रेषित 2:38 वचनामध्ये तोच येशू आहे. आणि मत्ते 28:19 वचनामध्ये पण तोच येशू आहे. बदली झालेला नाही येशू. मत्ते 28:19 मध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा याचा उल्लेख येशू ख्रिस्ताने केला.
पण पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीची जीभ जी आली, त्या जिभेने पेत्राच्या मुखातून त्याचं नाव सांगितलं. म्हणून आज सगळेजण म्हणतात त्रैक्य, आमचा एकच देव आहे. तीन जरी आहे पण तो एक आहे. म्हणतात का नाही? म्हणतात का आमचे तीन आहेत? तीन आहे पण तो एकच आहे म्हणतात. म्हणतात का नाही? मी स्वतः ऐकलंय. प्रियांनो, जर एकच तो आहे तर तो एक कशा प्रकारे आहे हे ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही काय देवाविषयी ठरवलं याला महत्व नाही. देवाने स्वतःविषयी तुम्हाला काय सांगायचं ठरवलं हे महत्वाचं आहे. आज मनुष्याने जे काही देवाविषयीची परिकल्पना अस्तित्वात आणलेलं तिला महत्व नाहीये. देव बाप्पाने आपली कल्पना कशी आणली याला महत्व आहे. मग म्हणतात एक असल्यावर मग स्वर्गामध्ये देवाच्या उजव्या बाजूला येशू उभा राहिलेला पाहिलं. मग तो येशू कोण आणि आसनावर बसलेला कोण? निरनिराळे शंका उभे केले जातात प्रियांनो. त्याने जर एकच देव आहे असं योहान 17 अध्याय 3 वचनात जर सांगितलंय तर तो एकच कसा आहे तो देव बाप्पाशिवाय कुणी आम्हाला समजावून सांगू शकत नाही. आम्ही केलेल्या परिकल्पना या आमच्या परिकल्पना आहेत, पण तो जो एकच सत्य देव आहे जे योहान 17 अध्याय 3 वचनात बोललाय ते समजणं तितकंच गरजेचं आहे. आम्ही काय ऐकतो याला महत्व नाही, देव बाप आम्हाला काय सांगतो याला जास्त महत्व आहे. म्हणून स्वर्गात देव बाप आम्हाला घेणार आहे. कोणता बाळक आमच्यासाठी मध्यस्थी विनंती नाही करणार यांना घ्या स्वर्गामध्ये. फार रेग्युलर चर्चला येत होते, सगळ्या प्रक्रिया चर्च करत होते, यांना घ्या स्वर्गामध्ये. कोणाच्याही रिक्वेस्टनी, कोणाच्या कन्व्हिन्सिंगने येशू ख्रिस्त कोणाला स्वर्गामध्ये घेणार नाही. म्हणून पेत्रला उभं केलंय. स्वर्गाच्या दरवाज्यावर आहे ना पेत्र उभा. मत्ते 16 अध्याय 18-19 वचनामध्ये दिलंय ना. कशाला उभा आहे पेत्र स्वर्गाच्या दरवाज्यावर? कुणी येणार होतं का स्वर्गामध्ये? काही चोरून नेणार होतं का स्वर्गातून? म्हणून तिला उभा केलाय त्याला. प्रियांनो, देव बाप्पाने विशेष तऱ्हेने आपल्या प्रक्रिया बायबलमध्ये काही गुपितरित्या, काही प्रगटरित्या आमच्या समोर ठेवल्यात आणि याला समजण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा दिलाय. पवित्र आत्मा जर आमच्या जवळ आहे तर आम्हाला पवित्र आत्मा सांगन हे काय आहे, कसं आहे, याचं महत्व काय. आमच्या बुद्धीच्या परिकल्पनेने देवाच्या वचनाला चालवणं हे चुकीचं आहे. म्हणून देव बाप्पाने मत्ते 1 करंथी 3 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये सांगितलंय, प्रत्येकाच्या सेवेला देव बाप तपासणार आहे. ज्याने आत्म्याच्या प्रेरणेने देवाची सेवा केली ती सेवा जळणार नाही, त्या सेवेला अग्नी भस्म करणार नाही. पण ज्याने प्रभूमध्ये राहून बुद्धीची सेवा करण्याचा प्रयत्न केला ती सेवा जळणार आहे. प्रियांनो, देव बाप्पा जवळ हर गोष्ट सांगण्यासाठी त्याच्या जवळ शब्द आहे आणि तो अधिकारवाणीने बोलतो. तो असा घाबरत आणि भीत नाही बोलत. म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये अधिकारवाणीने बोलायचा, कधी घाबरत नाही बोलला तो. शास्त्री, सदुकी, फरीसी, याजक यांना तो कधीच घाबरत नाही बोलला. अधिकारवाणीने बोलायचा. आणि ज्या अधिकारवाणीने येशू ख्रिस्त बोलायचा ना, ती अधिकाराची वाणी त्यांना मान्य होत नव्हती. ते म्हणायचे आम्हाला मोशेने हे सांगितले. ते नेहमी मोशेच्या नियमशास्त्राविषयी येशूशी बोलायचे. म्हणून बायबलमध्ये सांगितलंय मोशेच्या अगोदर येशू ख्रिस्त आहे. अब्रामाच्या अगोदर येशू ख्रिस्त आहे. आणि त्याचं प्रमाण कलसेकराच्या पत्रामध्ये दिलंय, ते आपण बघूया. येशू ख्रिस्त केव्हा अस्तित्वात होता ते आपण बघूया. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 15 वचन बघा, तिथं काय म्हणतोय प्रभू. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. म्हणजे उत्पत्ती झाली नव्हती,
ही पृथ्वी आली नव्हती, आकाशही आलं नव्हतं, मग जलाशयावर आत्मा तळमळतही नव्हता, त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त अस्तित्वात होता. तो ज्येष्ठ पुत्र आहे, म्हणजे सर्वप्रथम पुत्र तो आहे. म्हणून योहान 3:16 मध्ये सांगितलं, परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तो आमच्यासाठी पाठवला. का पाठवला? कारण आदामाने जे पाप एदेन बागेमध्ये केलं होतं, त्या पापाला धुण्यासाठी या ज्येष्ठ पुत्राशिवाय दुसरा कोणी परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य नव्हता. पण आता या प्रक्रिया कशा आहेत? परमेश्वर, एकुलता एक पुत्र, ह्या ज्या गोष्टी प्रभू बोलला, ह्या कशा आहेत? हे प्रभूच्या आत्म्याशिवाय आम्हाला समजू शकत नाही. आमच्या परिकल्पनेने लगे मग परमेश्वर एक, पुत्र दोन आणि पिता तीन, हे आम्ही ठरवतो. प्रियांनो, आमच्या कल्पनेला महत्व नाही. देव बाप्पांनी जसं पण आपलं पवित्र शास्त्र आमच्या हातात दिलंय ना, त्याला सांगण्यासाठी पवित्र आत्मा दिलाय. म्हणून तो वचनात म्हणला, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, पवित्र मनुष्याकडून आत्म्यातून संदेश देणारा देवाचा आत्मा आहे. देवाने सर्व गोष्टी आपल्या हातात ठेवल्या, आपल्या नियंत्रणात ठेवल्या. फक्त आम्ही समजून घेणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही ते समजून न घेता आमच्या बुद्धीने काही गोष्टीचा अर्थ प्रगट करणं हे योग्य नाही. सांगा, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन, ओनली जीसस, खोटा संदेष्टा, नरकात जाणारा, असं लिहिलंय का त्या वचनाविषयी बायबलमध्ये? कुठं भाकीत झालंय का? मग ही परिकल्पना कुणी आणली? कशासाठी आणली? का आणली? याचा उद्देश काय? प्रियांनो, काही गोष्टी अशा जगामध्ये आणल्या प्रियांनो, की त्या गोष्टी देव बाप्पाला आजही मान्य होत नाही. म्हणून तो स्वर्गात मध्ये आसनावरून उठला आहे. आता आकाशामध्ये दूतासह तो कधी पण आम्हाला दिसणार आहे. आणि तो दूतासह दिसणे अगोदर त्याच्या मनामध्ये जे काही प्रगटीकरण 3 अध्याय 5व्या वचनाप्रमाणे त्याने ज्यांची ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली, त्यांना एकत्रित करण्याचं कार्य तो आजही सेवकांच्या द्वारे करतोय. सेवक असेच येत नाही प्रियांनो तुम्हाला तुमच्याकडे प्रार्थनेला. देव बाप्पाच्या आत्म्याने दाखवल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही देव बाप्पाकड. झाडाचा पत्ता जर देवाच्या आज्ञा घेतल्याशिवाय हालत नाही, तर देवाच्या राज्यात येणं काय देवाच्या आज्ञा विना आहे का? कोणाच्या मनात आलं चाललो मी देवाकडे, असं आहे का देव? देवाने मान्यता दिल्याशिवाय कोणाला देवाच्या राज्यात एंट्री नाही प्रियांनो. म्हणून देवाचा संकल्प ओळखणं आमच्यासाठी गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आमचे संकल्प आम्ही बाजूला ठेवले पाहिजे. देवाचा संकल्प आमच्यासाठी काय आहे, देव आमच्यासाठी आपल्या मनात काय घेऊन चाललाय, याला महत्व आहे. का देव बाप येतो तुमच्या घरात? काय येतोय सांगा ना? देव बाप करतो का येण्यासाठी दिरंगाई? आज मला लागलेला आहे तरी मला देव बाप्पाने पाठवलं. देव बाप आपल्या विश्वासणाऱ्यांना 1 सेकंद आपल्यापासून दूर ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. म्हणून इस्रायलाचा रक्षक रात्रंदिवस जागा आहे, झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. का घेत नाही? कारण त्याला आपल्या विश्वासणाऱ्यांची काळजी आहे, आणि तीच काळजी त्याला रात्रंदिवस झोपू देत नाही. आम्ही राहतो का रात्रंदिवस जागे? येतं का म्हणता आम्हाला? आम्ही जरी प्रभूवर विश्वास ठेवलाय, येशू ख्रिस्तावर विश्वास आहे आमचा, म्हणता येतं आम्हाला आम्ही रात्रंदिवस जागे, जसा आमचा प्रभू रात्रंदिवस जागा आहे आमच्यासाठी. प्रियांनो, प्रभू आमच्याकडं फार आदराने, फार आशेने आजही पाहत आहे. आणि त्याच्या राज्यामध्ये वचनाप्रमाणे समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जो विश्वासणारा, जो सेवक प्रभू समोर स्वतःला आणेल, देव बाप त्याला पाहून अतिशय संतुष्ट होईल, संतोष तो पावील. 2 वचनं बायबलमध्ये बाप्तिस्मेचे आहेत ना, प्रभूने ठेवले.
ते घोटाळ्यामध्ये टाकण्यासाठी नाही, पेचात टाकण्यासाठी नाही, ते समजून घेण्यासाठी आहे. आणि हे 2 वचनं समजून सांगण्यासाठी आत्मा मला देण्यात आला. म्हणून येशू ख्रिस्त योहान 14वा अध्याय 16व्या वचनात म्हणला, तुम्हाला दुसरा कैवारी देण्यात येईल. तिथं दुसरा कैवारी हा शब्द वापरलाय, तिथं पहिला कैवारी शब्द नाही वापरला. वचनाच्या परिभाषा आम्ही समजणं गरजेचं आहे. पण दुसरा कैवारी याला दुसऱ्याच माध्यमातून काही जण सांगण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या माध्यमाने सांगण्याला महत्व नाही, देव बाप्पाच्या आत्म्याने सांगण्याच्या गोष्टीला महत्व आहे. प्रियांनो, आम्ही काही पण दुसरा कैवारी याचा अर्थ जर लावून आज विश्वासणाऱ्यांमध्ये चालतो ना, तर देव बाप्पाने हा दुसरा कैवारी काय आहे याची मान्यता दिली का? नेहमी प्रत्येक गोष्टीला देव बाप्पाकडून मान्यता मिळाली तर ती होय आहे. देव बाप्पाने मान्यता दिली नाही तर ती होय नाही. देव बाप्पाने कुठंच अशी मान्यता दिली नाही, एका बाप्तिस्म्याच्या वचनाला धरा आणि एका बाप्तिस्म्याच्या वचनाला सोडा. कुठंच देवाचा आत्मा अख्ख्या बायबलमध्ये बोलला नाही प्रियांनो, एकाला धरा आणि एकाला सोडा असं कुठंच देवाचा आत्मा वचनाप्रमाणे बोललेला नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने पहिल्या बाप्तिस्म्याविषयी पण सांगितलंय आणि दुसऱ्या बाप्तिस्म्याविषयी पेत्राच्या मुखातून प्रगट केलंय. आजही पेत्राने सांगितलेल्या संदेशावरच या जगाचा अँड देव बाप करत आहे. पेत्रानंतर आली का मला दुसरी सुवार्ता सांगण्यात? पण आज पेत्राने जी पेंटिकॉस्टच्या दिवशी सुवार्ता सांगितली, त्या सुवार्तेला आजही काही विश्वासणारे काही सेवक मान्यता देत नाही. तुम्ही मान्यता नाही दिली म्हणजे ते देवाचं वचन होत नाही असं नाही. ते देवाचं वचन देव बाप्पाने पेत्राच्या मुखातून प्रगट केलंय. फक्त आमच्या इच्छेवर प्रभूने ते ठेवलंय. तुम्हाला स्वीकारायचंय अथवा नाही स्वीकारायचंय. करण्याचा अथवा न करण्याचा अधिकार फक्त मनुष्याजवळ आहे. पण मनुष्याने या अधिकाराला जर वचनाप्रमाणे योग्य रीतीने वापरण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तर देवाचा आत्मा योग्य रीतीने निर्णय घेणाऱ्यांना बोलेल की हा निर्णय योग्य आहे. पण आम्ही कधी कधी वचनाला धरून आमचेच निर्णय धरून चालतो. आम्हाला हे वचन चलत नाही, हे वचन ऐकूशी वाटत नाही, या वचनाचं आम्हाला काय वाटत नाही. तुम्हाला काय वाटत नाही पण देवाला वाटतंय की माझं वचन आहे. तुम्हाला नाही वाटलं काय हरकत नाही, वर गेल्यावर देव म्हणन का नव्हतं वाटत पृथ्वीवर तुम्हाला? हे वचन मला चलत नाही, हे वचन मला आवडत नाही, या वचनाचा मी विचार करत नाही, का म्हणत होता पृथ्वीवर? वरती हिशोब आहे प्रियांनो. म्हणून इथं आम्ही जे चांगलं प्रभूच्या इच्छेने करू त्याचंच बक्षीस आम्हाला वर आहे. इथं जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे न करता आमच्या मनाने जर काही निर्णय घेऊन चाललो ना, वरती हिशोब आहे. म्हणून देवबाप म्हणला सगळ्यांचा न्याय मी करणार आहे. सेवकांचा न्याय हे विश्वासणाऱ्यांचा न्याय आहे. एकालाही प्रभूने सोडून न देण्याचं ठरवलंय. पण जे वचनाप्रमाणे आचरण करणारे आहेत त्यांच्यासाठी योहान 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये एक आशीर्वादाचा मुकुट त्यांच्यासाठी ठेवलाय. आणि तो मुकुट त्या वचनात कसा आहे ते वारंवार मी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्या वचनाप्रमाणे वागणाऱ्यांचा सन्मान केलेला आहे. हेच आम्हाला वचन शिकवित आहे. ज्याने वचनाचा सन्मान केला त्याचा देवबाप सन्मान करीन. ज्याने वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रिया केल्या, कुरकुर केली, वादविवाद केला, त्यांचा न्याय वरती होणार आहे. आणि मनुष्याला आणि सेवकांना सांगितलंय तुम्ही कोणाचा न्याय करू नका. पण अधिकार वाणीने जर देवाचा आत्मा बोलतो ना, तर अधिकार वाणीने बोलण्याचा देव बाप्पाच्या आत्म्याला अधिकार आहे. म्हणून वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी यावं. म्हणून देवबाप आजही सेवकांच्या द्वारे विश्वासणाऱ्यांशी घरोघरी वाचनातून बोलत आहे.
देवाचे दास घरोघरी वेळ घालवण्यासाठी जात नाही प्रियांनो. देवाचं खत सत्य वचन, ज्या वचनाची तुम्हाला स्वीकारण्याची देवबाप तुमच्याकडे अपेक्षा करतो, त्या हेतूने सेवकाला प्रभू पाठवतो. सेवकाचा येण्याचा आशय आणि उद्देश फक्त विश्वासणाऱ्याने ओळखला ना प्रियांनो, पवित्र आत्मा प्रत्येकाला आशीर्वाद द्यायला आजही तयार आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थनेत जाऊ. जहाँ से आया वही जाना है, जिसने दिया है उसी ने लिया है. जहाँ से आया वही जाना है, जिसने दिया है उसी ने लिया है. तेरा ये जीवन उसकी अमानत, इस पर ही नाज करना. कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना. कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना. कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना. कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना. कल के भरोसे पर ना रहना. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आज पुन्हा एकदा पाचरणे परिवाराची तू भेट घेतलेली आहे. आज पुन्हा वचनातून आणि विचारातून पाचरणे परिवाराशी तू बोललेला आहे माझ्या बापा. तुला जे बोलणं योग्य वाटलं ते तू वचनातून सेवकाच्या मुखातून तू प्रगट केलेलं आहे. आजही तुला आपल्या प्रियजनांना आपल्याजवळ घेण्याची इच्छा आहे. आजही तू आपल्या विश्वासणाऱ्यांच्या संपर्कामध्ये सेवकाच्या माध्यमातून राहत आहे माझ्या बापा. पण असा समय वेगाने येत आहे माझ्या बापा की तू सेवकांच्याद्वारे बोलायचं थांबवणार आहे. जोपर्यंत हा समय आलेला नाही तोपर्यंत सेवक आत्म्याच्या प्रेरणेने हर परिवारामध्ये, हर विश्वासणाऱ्यामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने गाठी भेटी घेतील. स्वर्गीच्या देवा, हा परिवार प्रत्येक वेळेला नम्रतेने तुझं वचन ऐकत आहे. वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा परिवार आजही स्वतःला ठेवण्याच्या इच्छेमध्ये आहे. स्वर्गीय बापा, ज्यांनी तुला उंच करायचं ठरवलंय त्यांच्या हृदयात तू उंच होणारा देव आहे. या परिवाराची आठवण कर माझ्या बापा. या परिवाराने जर तुझ्या नावाला उंच करण्याचं ठरवलंय तर यांच्या मनामधल्या सगळ्या शंका कुशंका, जे काही यांच्या मनामध्ये जे तुला आवडत नाही माझ्या बापा, ते सर्व यांच्या मनातून काढून टाक आणि आशीर्वाद यांना दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. या घरातील सर्व लहान थोर प्रियजन
तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. होय माझ्या बापा, या परिवारावर तुझी दया आणि कृपा सदैव तू ठेव अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभूची शांती या जागेत राहो. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला आत्म्याच्या प्रेरणेने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमचे ऋषीने सोडले आहे तसे तो आमचे ऋषीने आम्हाला सोड. तर आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन.